नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक या संदर्भाबद्दल वाहतूक नियम आणि त्यांचे चिन्ह या संदर्भाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लक्षात ठेवा आपण काय शिकणार आहोत. तर यामध्ये आपण सर्वात महत्त्वाची भूमिका इथे लक्षात ठेवा. एक म्हणजे मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य चिन्ह कोणती आहेत, इशारा देणारी चिन्ह कोणती आहेत आणि माहिती देणारी चिन्ह कोणती आहेत. 3 कॅटेगरीमध्ये आपण माहिती पाहूया. पहिला भाग अनिवार्य आणि सक्तीची चिन्ह मॅन्डेटरी साइन्स अँड सर्कल्स कोणते आहेत ते पाहू. तर लक्षात ठेवा की या पद्धतीचं शिंग वाजवणं हे सक्तीचं आहे. म्हणजे काय हे चिन्ह निळ्या वर्तुळात पांढऱ्या रंगाचा हॉर्न दर्शवलाय. याचं महत्व काय? वळणावर किंवा घाट भागात हे चिन्ह दिसतं तिथं समोरचं वाहन दिसत नाही. हे चिन्ह लक्षात राहू द्या. आता ही डावीकडे वळणं अनिवार्य आहे अशा पद्धतीचं चिन्ह असेल, चालकानं अनिवार्यपणे वळणं गरजेचं आहे. इतर कोणत्याही बाजूला वळणं हे नियमाचं उल्लंघन मानलं जातं. म्हणजे चालकाने अनिवार्यपणे वळणं हे अनेकदा वन वे रस्त्यावर किंवा विशिष्ट जंक्शनवर हे चिन्ह आढळतं. अशा पद्धतीचं चिन्ह असेल म्हणजे पुढे जाणं किंवा डावीकडे वळणं. म्हणजे चालकाकडे 2च पर्याय आहेत. एक सरळ जाणं किंवा डावीकडे वळणं. उजवीकडे वळण्यास ही मनाई आहे. पुढे जाणं किंवा उजवीकडे वळणं म्हणजे अशा पद्धतीची चिन्ह असतील तर चालकाने एकतर सरळ जावं किंवा उजवीकडे वळावं. जंक्शनवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी याचा वापर होतो. आता ही सायकल मार्ग या पद्धतीचं चिन्ह असेल तर हा फक्त मार्ग सायकल चालकांसाठी राखीव आहे. म्हणून मोटार वाहनांना या मार्गावर चालण्यास फक्त मनाई आहे. आता लक्षात ठेवा ही वेग मर्यादेच्या संदर्भाबद्दलचं आहे. म्हणजे ताशी वेग मर्यादेचं पालन करणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीचं जर लिहिलं असेल तर 50 लिहिलं असल्यास कमाल वेग ताशी हा किती असावा? 50 असावा. याची मर्यादा ओलांडल्यास दंड हा होऊ शकतो. आता नेक्स्ट आहेत इशारा देणारी चिन्ह. इशारा देणारी चिन्ह नेमकी कोणती आहेत? आता पहा या पद्धतीचा जर इशारा असेल तर हा काय अरुंद रस्ता आहे. म्हणजे रस्ता हा लहान किंवा अरुंद आहे. त्यामुळे वाहनांना सूचना आहे की वेग कमी करा आणि सावधानता बाळगा. अरुंद पूल पुढील पूल रस्त्यापेक्षा अरुंद आहे. पुलावरून ओव्हरटेक करणं हे अत्यंत धोकादायक आहे. आता अशा पद्धतीचं टी चिन्ह जर असेल तर पुढं मुख्य रस्ता आहे. म्हणजे तुम्ही एक उपरस्त्यावरून मुख्य रस्त्याला आता काय होणार आहेत? मिळणार आहेत. म्हणजे मुख्य रस्त्यावर प्रवेश करण्यापूर्वी थांबून काय करा तुम्ही? वाहतूक तपासा. आता हा अशा पद्धतीचा जर चिन्ह असेल तर हा काय? निसरडा रस्ता आहे. म्हणजे पावसाळ्यात किंवा तेल सांडल्यास असं चिन्ह दिसतं. अचानक ब्रेक मारू नका कारण गाडी घसरण्याची शक्यताही जास्त असते. आता अशा पद्धतीचं जर चिन्ह असेल म्हणजे सैल खडी जर असेल तर रस्त्यावर खडी पसरलेली असू शकते. टायरमधून दगड उडून काच फुटण्याची किंवा दुचाकी घसरण्याची काय शक्यता आहे. आता या पद्धतीचं जर चिन्ह असेल तर दगड कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे विभागात दरड कोसळण्याची शक्यता असते. सावधानता अशा ठिकाणी वाहनं ही उभी करू नये. आता अशा पद्धतीचं जर चिन्ह असेल तर लक्षात ठेवा हे क्रॉस रोड आहे. म्हणजे पुढे 4 रस्ते हे काय होणार आहेत? एकत्र येत आहेत. त्यामुळं वाहन सावकाश चालवा आणि इतर वाहनांना काय करा? मार्ग द्या. आता अशा पद्धतीचं जर चिन्ह असेल तर उजवीकडचं वळण आहे. म्हणजे उजवीकडं वळण आहे आणि अंध वळण असल्यास हॉर्न वाजवला पाहिजे. आता लेफ्ट क्यूज म्हणजे डावीकडे वळण आहे. डावीकडे वळण म्हणजे वेग कमी ठेवून डाव्या बाजूनं गाडी चालवा म्हणजे अशा पद्धतीनं. उजवीकडं हेअर पिन वळण म्हणजे काय? घाट रस्त्यावर अत्यंत तीव्र वळण जर असेल तर योग्य गिअरचा वापर करा. कारण वळण खूप लहान आहे. डावीकडं हेअर पिन जर असेल तर घाट रस्त्यावर डाव्या बाजूला तीव्र वळण आहे. अशा वळणावर नियंत्रण ठेवणं हे महत्वाचं आहे. तीव्र चढण अशा पद्धतीचं जर असेल तर तीव्र चढण आहे म्हणजे पुढं रस्ता खूप उतारावर आहे. चढणीवर योग्य गिअरचा वापर करा आणि हँडब्रेकची स्थिती तपासा. आता या पद्धतीचा जर तीव्र उतार असेल तर महत्वाचा नियम आहे गाडी उतारावर गाडी कधीही न्यूट्रलमध्ये सोडू नका. आता हे सायकल क्रॉसिंग म्हणजे सायकलवर स्वरांची ये-जा असण्याची शक्यता आहे. त्यामुळं सायकल चालकांनी जागा सोडा आणि सावकाश जा.
तर या पद्धतीचं जर चिन्ह असेल तर हे काय आहे, पादचारी क्रॉसिंग आहे. म्हणजे झेब्रा क्रॉसिंग जवळ चालकांना सावधानतेचा इशारा आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास काय करा, प्राधान्य द्या. आता ही शाळा, स्कूल म्हणजे या अर्थानं जर असेल, मुलं दप्तर घेऊन जात असताना जर चिन्ह असेल, तर वाहनाचा वेग हा अत्यंत कमी ठेवा. आता या पद्धतीचं जर असेल तर काय, काम सुरू आहे म्हणजे पुढं रस्त्याचं काम सुरू आहे. मजूर रस्त्यावर असू शकतात. वेग मर्यादेचं पालन हे करा. आता हे गुरांची ये-जा म्हणजे पाळीव प्राणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. म्हणून प्राण्यांना घाबरवण्यासाठी हॉर्न जोरात वाजवू नका. आता या पद्धतीचं जर चिन्ह असेल तर तो काय, बोगदा आहे. पुढे बोगदा आहे आणि बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करा, हेडलाईट हे तुम्ही काय करा, सुरू ठेवा. आता या पद्धतीचं चिन्ह असेल तर नदीचा किनारा आहे. रस्ता थेट पाणी किंवा नदीच्या किनाऱ्याला लागू नये. गाडी पाण्यात पडण्याची भीती असते. त्यामुळं सावध राहा. आता तिसरा भाग जो आहे, तर त्यामध्ये कशी कशी चिन्ह आहेत? माहिती देणारी चिन्ह आहेत. माहिती देणारी चिन्ह नेमकी कोणती आहेत ते लक्षात ठेवा. या पद्धतीचं जर चिन्ह असेल तर निळ्या चौकटीत लाल क्रॉस आणि बेडचं चिन्ह असेल तर लक्षात ठेवा, या परिसरात हॉर्न वाजवणे हे सक्त मनाई आहे. या भागामध्ये आता हॉस्पिटल आहे. आता या पद्धतीचं चिन्ह असेल तर हे पेट्रोल पंपाचं आहे. पुढे इंधन भरण्याची सोय आहे. हायवेवर इंधन संपण्यापूर्वी भरून घेणं हिताचं आहे. या पद्धतीचं चिन्ह असेल तर सार्वजनिक टेलिफोन आहे. पुढे टेलिफोनची सोय उपलब्ध आहे. आजकाल मोबाईल असलं तरी हायवेवर हे महत्वाचं ठरतं. नेक्स्ट आहे प्रथमोपचार केंद्र. या पद्धतीचं चिन्ह असेल तर फर्स्ट एड पोस्ट म्हणजे लहान वैद्यकीय मदतीसाठी उपलब्ध सोय आहे. बेडचं चिन्ह नसलेलं केवळ लाल क्रॉस देखील प्रथमोपचार हे दर्शवतं. आता या पद्धतीचं चिन्ह असेल तर हे काय आहे, उपहारगृह आहे. म्हणजे काटा चमच्याचं चिन्ह पुढे जेवण्याची चिन्ह असल्याचं दर्शवतं. म्हणजे केवळ कपबशी असल्यास त्याला अल्प उपहार असं म्हटलं जातं. प्रवेश बंद म्हणजे अर्थात या पद्धतीचं चिन्ह असेल तर ते नो एंट्री, लाल वर्तुळात पांढरी आडवी पट्टी ही नो एंट्री आहे. म्हणजे विरुद्ध बाजूनं प्रवेश करणं हा गंभीर गुन्हा आहे. आता या पद्धतीचं चिन्ह जर असेल तर तो नो पार्किंग आहे. म्हणजे इथे वाहन उभे करण्यास सक्त मनाई आहे. गाडी थांबवण्यास मनाई आहे आणि पार्क करण्यास देखील मनाई आहे. आता हे अष्टकोनी या आकाराचं अत्यंत महत्वाचं जे चिन्ह दिसतात, वाहनं ही काय केली पाहिजे, आपण थांबवली पाहिजे. हे थांबाचं चिन्ह आहे. रहदारीचे दिवे, लाल दिवा हा थांबा आहे. पिवळा दिवा हा काय, जाण्यासाठी तयार व्हा आणि थांबण्यास सज्ज हो, सज्ज हा आणि हिरवा आहे तर तुम्ही जा. रस्ते सुरक्षा आणि ट्रॅफिक चिन्ह म्हणजे आरटीओच्या परीक्षे संदर्भाबद्दल जर बघितलं तर त्या संदर्भाबद्दल रस्ते अपघात टाळण्यासाठी हे चिन्ह आवश्यक असतं. वाहन चालकाला योग्य दिशा देण्याचा इशारा मिळतो. वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत मिळते आणि सुरक्षित प्रवासासाठी नियमांचं पालन करणं हे गरजेचं आहे. आता ही जी मनाई केलेली जी चिन्ह आहेत तर ती कोणती आहेत? या चिन्हांचं उल्लंघन करणं कायद्यानं गुन्हा आहे. आता लक्षात ठेवा की प्रवेश बंद या पद्धतीचं असेल तर या मार्गावरून प्रवेश बंद आहे. हे वन वे एकेरी मार्गाच्या दिशेनं आहे. तिथून आत जाणं म्हणजे समोरून येणाऱ्या वाहनांना एक प्रकारे काय, अडथळा निर्माण करणं. या पद्धतीचं चिन्ह असेल तर उजवीकडे वळू नका. कारण कधी-कधी उजवीकडून रस्ता खूप अरुंद असतो किंवा तो वन वे असतो. म्हणून तिथं वळण्यास काय, बंदी आहे. डावीकडे वळण्यास मनाई म्हणजे अशा पद्धतीचं चिन्ह असेल तर हे चिन्ह लाल वर्तुळात डावीकडे जाणारा बाण व त्यावर तिरकी रेघ हे दिसतं. आता हे यू टर्न घेण्यासाठी हे काय आहे, मनाई आहे. हे अशा पद्धतीचं जर चिन्ह असेल तर लक्षात ठेवा यू टर्न घेण्यास काय आहे, मनाई आहे. म्हणजे जिथं रस्ता दुभाजक नसतो, जिथं वळण घेतल्यामुळे अपघात होऊ शकतो अशा गजबजलेल्या रस्त्यावर हे चिन्ह दिसतं. आता हे जे आहे चिन्ह म्हणजे ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे. म्हणजे दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करू नका. प्रामुख्यानं घाटात, पुलावर किंवा जिथं समोर येणारं वाहन दिसत नाही, तिथं हे चिन्ह लावलं जातं. आता हॉर्न वाजवण्यास मनाई आहे. म्हणजे अशा पद्धतीचं चिन्ह असेल म्हणजे शांतता राखा. रुग्णालय असेल, हॉस्पिटल, शाळा, न्यायालय, शांतता क्षेत्र, सायलेंट झोन, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे चिन्ह असतं. आता हे सायकलवर मनाई म्हणजे या पद्धतीचं चिन्ह असेल तर हायवे किंवा एक्सप्रेस वेवर तिथं वाहनांचा वेग खूप जास्त असतो. सायकल स्वारांच्या सुरक्षिततेसाठी बंदी असते. या पद्धतीचं चिन्ह असेल तर सर्व मोटार वाहनांना मनाई आहे. म्हणजे कुठलेही इंधन वाहनाला प्रवेश नाही. हे चिन्ह प्रामुख्यानं बाजारपेठांमध्ये किंवा फक्त पादचाऱ्यांसाठी जे वॉकिंग प्लाझा असतं
त्यासाठी राखीव असलेल्या भागांमध्ये हे लावलं जातं. आता या पद्धतीचं चिन्ह थांबण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही इथं गाडी फक्त पार्कच नाही, तर क्षणभरासाठी देखील उभी करू शकत नाही. या पद्धतीचं चिन्ह पार्किंग मनाई, वाहन पार्क करू नका. नो पार्किंग म्हणजे तुम्ही इथं गाडी सोडून जाऊ शकत नाही. थोडा वेळ प्रवाशांना उतरवण्यासाठी थांबवू शकता. आता ही माहिती देणारी चिन्ह इन्फॉर्मेशन तर एक लक्षात ठेवा, ही पेट्रोल पंपावर आहे. पुढे इंधन भरण्याची सोय आहे. लांबच्या प्रवासात वाहन चालकाला इंधन संपण्यापूर्वी खबरदारी घेणं गरजेचं आहे. हे रुग्णालयाच्या संदर्भात गाडीची जवळ जाताना हॉर्न वाजवणं हे टाळावं. या पद्धतीचं चिन्ह प्राथमिक उपचार केंद्र आहे. तातडीच्या उपचारासाठी हे उपलब्ध आहे. सार्वजनिक टेलिफोन आपत्कालीन कॉल करण्यासाठी सोय आहे. हे हॉटेल खानावळ जेवणासाठीची उपलब्धता आहे. रेल्वे क्रॉसिंग आणि विशेष नियमाच्या संदर्भाबद्दल सुरक्षित रेल्वे क्रॉसिंग या पद्धतीचं चिन्ह असेल तर या ठिकाणी गेटमॅन असतो. त्रिकोणात कुंपण गेट असलेलं चिन्ह म्हणजे गेट हे सुरक्षित आहे. असुरक्षित रेल्वे क्रॉसिंग मध्ये जर लक्षात ठेवा, चालकानं स्वतः गाडी थांबवून रेल्वे येत नाही याची खात्री करून पुढे जाणं. हे रेल्वेचं इंजिन त्रिकोणात असतं. वेग मर्यादा समाप्त आहे. मर्यादा आता संपली तर याच्यातून सूचित होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.